श्री स्वामी समर्थ. सुप्रभात सर्वांना. सकाळी लवकर उठलं की कामं पण घरातली पटपट होतात, त्यामुळं लवकर उठण्याचे खरंच खूप फायदे आहेत. आणि घरात आपण लवकर उठलो, बाहेरचे अंगण वगैरे साफ झाले, घरातली सगळी कामं लवकर झाली, पटापट झाली, तर आपल्याला स्वतःसाठी पण वेळ मिळतो. त्यासाठी जर लवकर उठणं गरजेचं आहे. तर मी उठतेच लवकर तर कधी कधी उशीर होतो क्वचित. तर सगळी आज कामं झाली, स्वयंपाक झाला, ओटा साफ झाला, भांडी घासून झाली. आता घरामध्ये आता कोणी 9पर्यंत, ही 7 ते 9पर्यंत माझी सगळी कामं झाली. आता दळण करायचं होतं, तर घरातच मी घेतलेली आटा चक्की दळण्यासाठी. तर ही आटा चक्की म्हणजे मी घरामध्ये थोडे थोडे पैसे साठवूनच अशी घेतली. बाहेर मी दळण देत होते त्यावेळेस बऱ्याच वेळेला असं जाणून आलं की पीठ कमी देत होते म्हणजे गिरणीवाले. तर माझ्या बऱ्याच वेळा म्हणजे असं लक्षात नाही आलेलं की कमी होतं. तर मी एकदा दोनदा पाहिलं नक्की काय प्रकार आहे, तर ते खरंच कमी देत होते. अगदी म्हणजे 1 किलोभर पीठ मला कमी येत होतं. मी दर आठवड्याला 5 किलो दळण करायचे, पण त्याच्यातनं मला 1-1 किलो कमी दळण असायचं. पण माझ्या गडबडीच्या ह्याच्यामध्ये माझ्या लक्षात नाही आलं. मग नंतर ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी म्हटलं दळणाची किटकिटच नको. आणि बाहेरच्या गिरणीमध्ये काही वेळेस पीठ पण आपल्याला मिक्स, आमच्या इथे गिरणीमधले काही वेळेस म्हणजे बेसन पीठ वगैरे दळायला दिलं तर मग त्याच्यामध्ये मक्याचं पीठ वगैरे म्हणजे अशी पिठाची पण काही वेळेस भेसळ होत होती. म्हणजे सगळ्याच होतात असे नाही, पण बऱ्याच ठिकाणी असे पीठ वगैरे काढून घेतले जातात. म्हणून मला खूप त्या गोष्टीचा म्हणजे अतिशय राग आला. मी ठरवलं की घरामध्येच ही अशी आटा चक्की घ्यायची. तर ही आटा चक्की मी घेऊन आता झाले ह्याला 3 ते 4 वर्ष झाले, परंतु कसलाही प्रॉब्लेम नाही, अतिशय चांगले चालते. तर या आटा चक्कीमध्ये पण बघा, ही आटा चक्कीमध्ये 5 ते 6 त्याला चाळण्या असतात. म्हणजे कोणत्याही 5-6 प्रकारे आपण पीठ बारीक पाहिजे, मोठं पाहिजे किंवा भरड पाहिजे आपल्याला, तर आपण तशा प्रकारे काढू शकतो. आणि हे बघा, अशा म्हणजे घरच्या घरी काही जणांना उद्योग वगैरे करायचा असला तर ह्या अशा छोट्यातल्या छोट्या प्रकारे घरच्या घरी पण आपण व्यवसाय करायचा म्हटलं तर या अशा मशीन आपण विकत घेऊन आपण घरच्या घरी म्हणजे हा दळणाचा व्यवसाय वगैरे पण करू शकतो. ह्याच्यात बघा आता म्हणजे खूप अशा मशिनी दिलेल्या आहेत की बाजारात अशा मशीन मिळतात की घर बसल्या आपण काहीतरी व्यवसाय करू शकतो. तर आता ते आटा चक्कीवरच बघा, इथं भरपूर अशा प्रकारचे म्हणजे ग्राइंडिंग मशीन, चटणी बनवायचं मशीन आहे, तेल काढण्याचं मशीन आहे, किंवा टरफल काढण्याचं मशीन आहे. मग पण डाळीची वरची टरफल काढायचे ते मशीन आहे. भरपूर अशा मशिनी आहेत की आपण घरच्या घरी तेल आपण म्हणजे शेंगदाण्याचं तेल वगैरे पण घरच्या घरी असं आपल्या घरगुती वापरासाठी पण काढू शकतो. हे असे प्रकारचे भरपूर अशा मशीन्स आपण घरच्या घरी घेऊन म्हणजे आपला वेळही वाचतो. आणि असं कोणी म्हणजे भेसळ वगैरे केली आपल्याला लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला पिठामध्ये वगैरे, त्यामुळे हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. तर मला खूपच माझी इच्छा होती की ही अशी आटा चक्की मला घरात घ्यायची म्हणून. तर मी असे थोडे थोडे पैसे करून साठवून अशी ही आटा चक्की घेतलेली आहे. म्हणजे आपण बऱ्याच जणांना असं काही म्हणजे त्याच्यातून वेळ पण वाचतो बघा. ही आटा चक्की घेतल्यामुळं आपण एनी टाईप कधीही आपण घरच्या घरी दळण करू शकतो. आपल्याला डोश्याचं पुन्हा बरीच पीठ, आपल्याला तांदळाचं पीठ लागतं घरामध्ये, कोणत्या ना कोणत्या प्रत्येक बेसन पीठ करायला लागतं. तर हे आपण घरच्या घरी पटकन आपल्याला कधी करू शकतो. त्यामुळं मला ही खूप गरजेची वस्तू वाटली म्हणजे, त्यामुळे मी आटा चक्की घेतलेली. तर या आटा चक्कीवर भरपूर आता हे तुम्हाला जे दिसते बघा, ते कोणतं बघा कोणकोणती नावं आहेत त्याच्यावरती तुम्हाला जर दिसत असले तर त्याप्रमाणे बघून तुम्ही असं विकत घेऊ शकता. तर ही खूपच गरजेची गोष्ट मला घरामधली वाटली, त्यामुळं मी तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं. तर हे अशा काही बऱ्यापैकी मी घरात अशा वस्तू अशा थोड्या पैसे साठवून असे घेते की ज्या महत्त्वाच्या आहेत. तिथं म्हणजे वेस्ट पैसे कुठेही नाही आपले जात. आपल्याला म्हणजे कधीही दळणाचा बाहेर दळण दिलं तर त्याच्यामध्ये म्हणजे कसं कधी आपल्याला पीठ कमी येतं किंवा काय भेसळ किंवा दिलं तर बऱ्याच वेळेला आपल्याला वेळेवर पण मिळत नाही. लाईटचा प्रॉब्लेम म्हणजे असं बरंच काही प्रॉब्लेम्स येत होते. आणि आपल्याला तर म्हणजे
पीठ आपल्याला लागतातच. कधी कधी आपल्या हातून होत नाही, कधीतरी चुकून विसरलं जातं, केलं जात नाही, किंवा आठवड्याचं आपण दळण करतो पण एखाद्या वेळेस आपल्या लक्षात नाही असतं, किंवा आपण कुठेतरी बाहेर गेलेलो असतो, किंवा कुणीतरी पाहुणे येतात, असं कामाच्या गडबडीत कधीतरी पुढं मागं होऊन जातं. त्यासाठी मला अगदी बेस्ट ऑप्शन म्हणजे ही आटा चक्की घेतलेली आहे. तर मला ही चक्की घेतल्यापासून खूपच म्हणजे मला स्वतःला तिथं की कधी मी घरात आपल्याला स्वतःसाठी आपले कधी लागलं तर हे दळणं करून ठेवू शकते. आणि घरातल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ही एक माझी आवडती वस्तू आहे घरामध्ये घेतलेली. तर ह्याच्या नॉब आहे बघा, गव्हाला वेगळं आणि ज्वारीसाठी वेगळे, म्हणजे वेगळी चाळणी लावायची, असा हा नॉब फिरवायचा, म्हणजे आपल्याला कसं पीठ पाहिजे आणि ते त्याच्यावरती म्हणजे या बटणावरती डिपेंड राहते कोणत्या प्रकारे. म्हणजे आता बऱ्याच जणांच्या घरात अशी मशीन नसेल कदाचित. हे मशीन घेतल्यानंतर कोणाला वाटलंच तर तुम्ही नक्कीच घ्या, कारण खूप फायदेशीर गोष्ट आहे घरामध्ये. आणि वेळ खूप वाचतो आपला, म्हणजे आपण दळणाला दिलं तर दुसऱ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला देणार आणि त्यांनी पण जाणार, म्हणजे खूपच असं वेळ काम आहे म्हणजे हे. तर घरच्या घरी घेतलं तर आपला तर बचतही खूप होते आपली. आणि बाहेरच्या दळणापेक्षा लाईट बिल तर खूपच कमी येते. असं वाटत असेल की जास्त याने लाईट बिल येतं, पण अजिबात नाही. लाईट बिल एकदम म्हणजे कमी येतं लाईट बिल, उलट काही असं जास्तही येत नाही. तर मी आता तांदूळ हे बघा, घरच्या घरी आता तांदूळ दळायला काढलेले आहेत. तर म्हणजे ह्याचा खूप फायदा होतो आहे मला. म्हणजे हे असं काही जण म्हणजे आटा चक्कीवाले बरेच जण असे पीठ वगैरे काढून घेतात. मी जिथं देत होते ना दळण करायला, ते थोडे वयस्करच बाबा होते म्हणून मी जास्त काही बोलले नाही त्यांना. पण माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी वजन करून त्यांच्याच काट्यावरती गिरणीमध्ये जाऊन वजन करून घेतलं. एकदा दोनदा पाहिलं, नंतर माझ्या पूर्ण लक्षात आल्यानंतर तिथंच मी आटा चक्कीवर काढून घेतलं. तर एक 1 ते 1.5 किलो जवळजवळ पीठ कमी होतं. तर त्या बाबांनी पण कबूल केलं, पण मी आता ते वयस्कर होते म्हणून काही जास्त बोलता आलं नाही. पण हे बरेच जण आटा चक्कीवाले असे करत असतील तर म्हणजे लोकांचं पण कष्टाचं असतं, आपण हे असं करणं बरोबर नाही ना. त्यामुळं आपण कधी पण असं कोणाचंही असं 1 रुपयाला आपण कधी कोणाचं घेऊ नये असं मला तर वाटतं. म्हणजे सगळेच करतात असं नाही, पण क्वचित असं मला माझा स्वतःला एका ठिकाणी अनुभव आला होता. सगळेच करतात असं नाही, पण बऱ्यापैकी म्हणजे माझ्या स्वतःच्या पण कधी कधी लक्षात आलं नव्हतं. तर मी पण कधी असं वजन करून घ्यायचे नाही घ्यायचे असं म्हणजे व्हायचं माझ्या हातून. म्हणून मला ही एकदा दोनदा समजल्यावर मग मी हे घेतलं. म्हणजे मला स्वतःला पण खूप फायदा वाटतो आता ह्याच्यामुळं. तर ह्याला बघा आता हे असं हे कापड लावून असे हे 5 किलोचं एका टायमाला दळण होतं ह्याच्यामध्ये. तर 5 किलोचं दळण हे असे आटा चक्कीला हे असा एक भांडं असतं, हे ह्याच्यामध्ये हे पीठ वरून आता ह्याच्यामध्ये पीठ पडणार. आणि मी ह्याच्यासाठी सांगते की काही जणांच्या घरात नसेल तर त्यांना असं माहिती व्हावी यासाठी थोडीशी आटा चक्कीची माहिती द्यावी असं मला वाटलं. त्यामुळं हे बघा किती सुंदर, म्हणजे मला हा बघितल्या आणि मिल्टन कंपनीची आहे, अतिशय चांगली कंपनी. आणि दळण पटकन म्हणजे कसं आपल्याला लागतं कधी पण एनी टाईम. त्यामुळं ही तर अति गरजेची वस्तू आहे. त्यामुळे मी घेतली. आता कपडे भिजत घातलेत घरातले. तर ही कामं म्हणजे आटा चक्कीची थोडी माहिती दिली. कपडे आता धुवून झालीत माझी. आता थोडंसं पाण्यातने कपडे धुवून झाल्यामुळे जरा थंडी आहे, त्यामुळे जरा थोडासा चहा करून प्यावा वाटला. तर मला आता 9:30 वाजलेत. आता 9:30 चहा पिते आता, जरा आता गरम गरम चहा. तर हे बघा आपलं पीठ पण आपलं दळून झालेलं आहे, तांदळाचं पीठ आहे. तर हे ॲपशी तांदळाची किंवा रव्याचं आपण रवा पण करू शकतो आपण गव्हापासून. ह्याच्यात बऱ्याच चाळण्या आहेत, त्यामुळं घरच्या घरी रवा पण करू शकतो. चटणी ह्याच्यामध्ये मिरचीची पण पूड करू शकतो आपण, म्हणजे याचे खूप फायदे आहेत. तर आता चहा पिते, या चहा घ्यायला.